नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। घरकाम करणाऱ्या दाम्पत्याला अमानुष मारहाण करत त्याच्यावर इंजेक्शन टोचल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात आरोपी पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं काय घडलं आहे बघूया सविस्तर। बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी ओम प्रकाश बिंदवारी आणि त्यांची पत्नी चंदा हे कामाच्या शोधात नागपूर शहरात आले होते। एका जाहिरातीच्या आधारे त्यांनी बजाजनगर परिसरातील बास्केटबॉल ग्राउंड जवळ राहणाऱ्या अमीन तिवारी यांच्याशी संपर्क साधला। ऑक्टोबर महिन्यापासून ओम प्रकाश वाहन चालक म्हणून तर चंदा स्वयंपाकी म्हणून काम करत होती। हे दाम्पत्य आपल्या लहान मुलांसह अमीन तिवारी यांच्या घरी वास्तव्यास होते। 12 डिसेंबर रोजी चंदाने अमीनच्या मुलाला जेवण तयार झाल्याची माहिती दिली, मात्र यावर अमीनच्या मुलाने शिवीगाळ करत चंदाला धक्का दिला। ही बाब चंदाने आपल्या पतीला सांगितली। यानंतर ओम प्रकाश यांनी काम पसंत नसेल तर नोकरीवरून काढण्याची विनंती केली। याचाच राग येऊन अमीन तिवारी आणि त्याच्या मुलाने ओम प्रकाश यांना पकडून बेधाम मारहाण केली। या मारहाणी दरम्यान ओम प्रकाश यांच्या पाठीवर आणि पायावर इंजेक्शन टोचण्यात आले। आता तुझा मृत्यू होणार अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ करण्यात आली। इतकेच नव्हे तर त्यांच्या लहान मुलांनाही जमिनीवर आपटत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। ओम प्रकाश यांनी वेतन आणि सामान देण्याची मागणी केली असता आरोपींनी सामान देण्यास नकार दिला। जखमी अवस्थेत ओम प्रकाश यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर बजाजनगर पोलिसांनी आरोपी अमीन तिवारी आणि त्यांच्या मुलांविरोधात मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे अमीन तिवारी यांच्यावर यापूर्वीही वाहनांच्या काचा फोडण्याचे आरोप आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पोलीस स्टेशन बजाजनगर येथील फिर्यादी चंपाबाई बिंदवारी वय 30 वर्ष राहणार कटनी बालाघाट मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे अमित तिवारी आणि त्यांचा मुलगा आर्यन अमित तिवारी यांच्या विरुद्ध BNSचे कलम 118A 126(2) 79 296 351(3) 35 BNS अन्वये दिनांक 13/12/2025 ला गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची जी घटना आहे ती 12 तारखेला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडलेली होती। यामध्ये फिर्यादी हे आरोपींच्या घरी घरकाम करतात, त्या लेडीज आणि त्यांचे पती सुद्धा, तर आणि त्यांचेच फिर्यादी हे आरोपीच्याच घरी राहतात। मागील 2 महिन्यापासून त्यांनी तिथे कामाला सुरुवात केलेली होती। तर यांना वारंवार ते लोक त्रास द्यायचे आरोपी फिर्यादी पक्षाला, आणि घटनेच्या दिवशी त्यांनी फिर्यादीने मी घरी जाऊ का असे विचारले असता आरोपी क्रमांक 1 अमित तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली असली, आणि तसंच त्यांचे पती जाब विचारायला आले असता त्यांच्या पतींना सुद्धा त्यांनी मारहाण केली, आणि इंजेक्शनची सुई जी असते त्या सुईने त्यांच्या पाठीवर त्यांनी मारून जखमी केलं। त्यामुळे आपण जुनं भादवीचं कलम 324 प्रमाणे यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि लवकरच यामध्ये दोषारोपपत्र सुद्धा दाखल करण्यात येईल मुक्तीमध्ये। फिर्यादी हे मागील 2 महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून आरोपी यांच्याकडे घरकाम करत होते, म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, घराची सफाई, आणि फिर्यादीचे पती हे आरोपी यांची गाडी चालवायची कार। घरकाम करणाऱ्या निष्पाप दाम्पत्यावर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे नागपूर हादरून गेला आहे। पोलीस तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।